समोर त्याप्रमाणे आमचे पहिल्यांदा मी ठाण्यामध्ये सर्व पत्रकार बंधूंचं मनापासून स्वागत करतो। 3 वाजताची प्रेस कॉन्फरन्स असताना थोडा आम्हाला लेट झाला तरी आपण सर्वजण इथे थांबला, त्याबद्दल मी तुम्हाला सर्वांना धन्यवाद देतो। आजची प्रेस कॉन्फरन्स आपल्याला कळलंच असेल की माजी नगरसेवक रामभाऊ तायडे आणि त्यांचे संपूर्ण सहकारी आज रिपब्लिकन सेनेमध्ये विलीन झालेले आहेत। त्यांनी त्यांचा दलित पॅंथर विलीन केलेला आहे। त्याचबरोबर अनेक रिपब्लिकन सेनेमध्ये वेगवेगळ्या गटातटाचे आंबेडकर चळवळीमध्ये अनेक कार्यकर्ते आज इथे सामील होत आहेत आणि त्यासाठी म्हणून खास इथे मी आलेलो आहे। त्याचबरोबर आपल्या सर्वांना सांगू इच्छितो की इथे आज ही जी काही आंबेडकर चळवळीमध्ये एक वेगळ्या प्रकारची ऊर्जा आपण पाहता, आज एवढे प्रचंड मोठ्या संख्येने कार्यकर्ते आले। त्याचं कारण एक आहे की आजपर्यंत आंबेडकर चळवळीमध्ये युत्या ह्या फक्त नेत्यांसाठी झाल्या। पहिल्यांदा आम्ही युती केलेली आहे जी कार्यकर्त्यांसाठी केलेली आहे की आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या इलेक्शन्स होणार आहेत त्यामध्ये आंबेडकरी चळवळीच्या कार्यकर्त्याला प्रामुख्याने भाग घेता यावा आणि तो निवडून यावा यासाठी म्हणून ही युती करण्यात आलेली आहे। आणि त्याला आंबेडकर चळवळीतल्या वेगवेगळ्या गटातटातल्या सर्वच कार्यकर्त्यांनी प्रचंड असा प्रतिसाद दिलेला आहे। मी म्हणजे 2 दिवसापूर्वी नागपूरला होतो, तिथे सुद्धा प्रचंड अशी पद्धतीची प्रेस झाली, कार्यकर्ते जॉईन झाले। अमरावतीला गेलो, तिथेही मोठा पद्धतीचा मेळावा आणि कार्यकर्ते सामील झालेले आहेत। आणि मुंबईत तर आमच्या ऑफिसमध्ये दर दिवशी 100-200 कार्यकर्ते सामील होत आहेत। एवढी मोठी लाट रिपब्लिकन सेनेची आज आंबेडकर चळवळीमध्ये आलेली आहे। आणि याचं महत्वाचं कारण म्हणजे आज कार्यकर्त्याला कुठेतरी आशा व्यक्त झालेली आहे की 50-60 वर्ष हा कार्यकर्ता सत्तेपासून दूर होता, तो कुठेतरी सत्तेमध्ये जाईल। आणि आम्ही या इथे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांच्याबरोबर आणि त्यांच्या शिवसेनेवर आम्ही युती केलेली आहे। आणि त्यांना हेच सांगितलेलं आहे की आम्हाला नेत्यांना काही नको, कार्यकर्त्यांना आमच्या या सत्तेमध्ये सामावून घ्या, आणि ते त्यांनी शब्द दिलेला आहे। आणि त्यामुळं आज लोकांमध्ये एक वेगळ्या प्रकारची ऊर्जा तयार झालेली आहे। या इथे आताच आमचे रामभाऊ तायडे इथे आमच्या पक्षामध्ये सामील झालेले आहेत। आम्ही महाराष्ट्राची सध्याची कार्यकारिणी कारण अनेक लोक आमच्या पक्षामध्ये येत असल्यामुळं सध्या डिझॉल्व केलेली आहे आणि त्यामुळे प्रमुख जे कार्यकर्ते येतात त्यांना आम्ही महाराष्ट्राचे नेते अशा पद्धतीने संबोधतो। आणि आज या इथे मी जाहीर करतो की रामभाऊ तायडे महाराष्ट्राचे नेते असतील रिपब्लिकन सेनेचे, अशी आपल्या सर्वांना मी इथे ग्वाही देतो। त्याचबरोबर या संपूर्ण इलेक्शन्स मध्ये एकनाथरावजी आणि आम्ही ठरवलेलं आहे की प्रत्येक जिल्ह्यामध्ये दोन्ही कार्यकर्ते म्हणजे त्यांचे कार्यकर्ते आणि जिल्ह्याचे आमचे कार्यकर्ते असं पहिल्यांदा या कार्यकर्त्यांचे मेळावे प्रत्येक जिल्ह्यामध्ये होतील। आणि त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आम्ही दोघं मिळून दौरे काढणार आहोत। आणि या पद्धतीचं एकंदरीत आम्ही हे 2-3 महिने आधी युतीचा निर्णय घेण्याचं कारणच असं आहे की दोन्ही कार्यकर्त्यांचं मनोमिलन व्हावं ही भूमिका घेऊन आम्ही ही युती केलेली आहे। आणि मला वाटतं की येणाऱ्या महाराष्ट्राच्या आगामी राजकारणामध्ये या युतीमुळे एक चांगलं परिवर्तन आपल्याला दिसल्याशिवाय राहणार नाही असं मला वाटतंय। की तुम्ही 2 बंधू येतील ना, का नाही, पुढच्या काळात ते पण होऊ शकतं। हे राजकारणात काहीच अशक्य नाही। तर राज्यामध्ये सध्या मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षण यामध्ये वाद पेटलेला आहे। सरकारने जो जी आर काढलेला आहे तो रद्द करावा असं छगन भुजबळांची एकदम रास्त मागणी छगन भुजबळांचं म्हणणं आहे की आमची रास्त मागणी असं वाटतं। मला पहिल्यांदा एक सांगायचं की या जो महाराष्ट्रामध्ये वाद पेटलेला ना तो वाद मुळातच निरर्थक आहे। पहिल्यांदा मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे ही मागणी आम्ही सुद्धा म्हणजे मी त्या जरांगींच्या स्टेजवर जाऊन त्यांना पाठिंबा दिलेला आहे। याचं कारण आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा संविधान लिहित होतं आणि त्यांच्या कलम 340 मध्ये ओबीसीना आरक्षण द्यायचं ठरलं तेव्हा मराठ्यांना सुद्धा आरक्षण द्यायचं त्यांनी निश्चित केलं होतं किंवा त्यांचं नाव सुद्धा घातलं होतं। दुर्दैवानं त्या काळच्या असणाऱ्या मराठा नेत्यांनी आम्हाला आरक्षण गरज नाही, आमच्याकडे प्रचंड मोठी शेती आहे अशा पद्धतीची भूमिका घेतली। परंतु आज ती परिस्थिती राहिली नाही। आज त्या शेतीचे तुकडे झालेले आहेत, विभाजन झालेलं आहे
आणि मराठवाड्यामध्ये तर अत्यंत वाईट परिस्थिती मराठा समाजाची आहे, त्यामुळे त्यांना आरक्षण मिळावं ही आंबेडकरी समाजाची सुद्धा भूमिका आहे। त्याचबरोबर आता ओबीसीचं जे आरक्षण आहे, आज मराठा समाज म्हणतो आम्ही 36% आहे। मला कळत नाही की जर 52% ओबीसी असतील, 20 आणि 13% जर एससी आणि 7% जर एसटी असतील तर तेच 72% झाले, आणि त्यानंतर 15 ते 20% महाराष्ट्रामध्ये मुस्लिम आहेत, तर ते जवळपास माझ्या मते 90-92% होतात। मग मराठा समाज गेला कुठे? त्यामुळे या महाराष्ट्रातली पहिल्यांदा जातीनिहाय जनगणना होणं अत्यंत गरजेचं आहे। ते झाल्याशिवाय कुठचा समाज किती टक्के आहे हे एक्झॅक्टली कळणार नाही, आणि त्याच्यानंतर मग हे ओबीसी 52%, मराठा समाज 36% हे जे काही आहे त्याच्यातून मार्ग काढता येईल असं माझं म्हणणं आहे। आणि त्यामुळं त्यांना सुद्धा हे आरक्षण मिळालं पाहिजे, आणि त्यामुळं कोणीच आक्रस्ताळपणा करू नये, आणि कोणी या महाराष्ट्रामध्ये असणारी जी सामाजिक वीण आहे, एकमेकांवरती विश्वासाची जी संतांची परंपरा आहे, त्याला कुठेही इथे छेद जाऊ नये ही रिपब्लिक सेनेची अपेक्षा आहे। नाही, निवडणुकीच्या आयत्या वेळेला मनोमिलन होतं, ते मनोमिलन होत नाही, हे ऑलरेडी 3-4 महिने आधी झालेलं आहे। त्यामुळे कार्यकर्त्यांना आमच्या कार्यकर्त्यांना एकमेकांना समजून घेणे आणि मनोमिलन, कार्यकर्त्यांचं मनोमिलन होणं, जेणेकरून ट्रान्सफर ऑफ वोट्स जे इलेक्शनमध्ये अत्यंत महत्त्वाचं असतं ते होण्याची शक्यता आहे। हे बघा, आम्ही त्यांना सांगितलेलं आहे, आता ते महायुतीमध्ये आहेत, आपल्या सर्व माहीत आहे। आता त्या महायुतीमध्ये त्यांना किती जागा सुटते, आम्ही सांगितलं तुम्हाला वाट्याला येणाऱ्यापैकी 10% जागा आम्हाला आमच्या कार्यकर्त्यांना मिळाव्यात अशी आम्ही त्यांना मागणी केलेली आहे, आणि ते म्हणाले जरूर आम्ही याच्यावर नक्कीच पॉझिटिव्ह एक निर्णय घेऊ। म्हणजे सर ह्या जागा तुम्हाला महायुतीतल्या हव्यात किंवा 10% हव्या की शिंदेच्या ह्याच्यातून? नाही, आम्हाला शिंदेच्या ह्याच्यातलं, कारण आमची युती शिंदेबरोबर झालेली। एकीकडे मनोमिलनाच्या गोष्टी करतात, त्या ठिकाणी उद्धव ठाकरे, राज ठाकरे हे 2 भाऊ एकत्र झाले, त्याबद्दल ऐका, आज जी परिस्थिती आहे एकंदरीत आपण पाहिलं असेल, मध्यंतरी एक BSTचं याचं इलेक्शन झालं, काय आहे, जी पूर्वीची क्रेज होती ती आता संपलेली आहे, आणि खास करून एकनाथरावजींनी ज्या पद्धतीने मुख्यमंत्री पद सांभाळलं, आणि कार्यकर्ता म्हणून मुख्यमंत्री असताना सुद्धा प्रत्येक कुठेही घडलेल्या एखाद्या इन्सिडेंट्स, म्हणजे ठाण्याला मध्यंतरी झालं, त्यामध्ये स्वतः जे रस्त्यावरती येऊन हजर राहतात त्याचा एक वेगळा इम्पॅक्ट लोकांवर पडलेला आहे, आणि त्यामुळं या मनोमिलनाचा किती परिणाम होईल मी आज तरी सांगू शकत नाही। आम्ही आमचा बाप एकच, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आणि आम्ही भाऊच आहे सगळे, आणि जेव्हा एकत्र भाऊ नांदतात आणि त्यांच्यामध्ये थोडेसे विचारामुळं ते वेगवेगळे घर बनवतात, परंतु आता मी ओरिजिनल घरामध्ये आलो आहे, म्हणजे ओरिजिनल तर आहेच बरं का, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आमचे बापच आहे, परंतु ओरिजिनल भावासोबत मी आलो आहे, आणि आम्ही हातात हात घेऊन आम्ही काम करणार आहे महाराष्ट्रामध्ये। आणि महानगरपालिकेमध्ये एका निवडणुकीमध्ये कशा प्रकारे तुम्ही महानगरपालिकेचा अभ्यास केलेला आहे, संपूर्ण महानगरपालिका क्षेत्राचा कशा प्रकारे तिकीट मागणी करणार आहात, 10% मध्ये कसं? आता साहेबांनी सांगितलं तुम्हाला, साहेबांची आणि शिंदे साहेबांची मिटिंग झालेली आहे बरं का, युतीच्या वेळेस त्यांनी स्वतः सांगितलं का महाराष्ट्रामध्ये 10% आम्हाला वाटा मिळणारच आहे, आणि ते देतील पण, आणि नंतर ठरवू आम्ही कशा पद्धतीने, नंतर तुमच्या परत पुढे येऊ आम्ही चर्चा करा। नवीन पक्षामध्ये प्रवेश करून आपण जनतेसाठी कोणते ठोस बदल घडवून आणणार आहे? नाही, जनतेसाठी प्रश्न एकच आहे, त्यांच्या बेरोजगारी आहे, सर्वात महत्त्वाचा प्रश्न बेरोजगारी आहे। बेरोजगारीसाठी आम्ही भांडणार आहोत, आणि साहेबांसोबत आम्ही पूर्ण महाराष्ट्र आम्ही पिंजून काढणार आहोत, आणि जे प्रश्न तरुणांसमोर उभे आहेत त्या प्रश्नावर आम्ही नक्कीच आंदोलन करणार आहोत, आणि आम्ही त्याला पुढे जाणार आहोत। रामभाऊ, यापूर्वी तुम्ही रिपब्लिकन पक्ष आठवलेंबरोबर होता, तुम्ही प्रसारांच्या इथे गेला, आता महानगरपालिकेत म्हणजे नेमकी तुमची भूमिका काय असेल याच्यामध्ये? नाही, महानगरपालिका भूमिका आहेच ना, आम्हाला महानगरपालिका जागा मिळणार आहे युतीमध्ये, आणि आम्ही काही करून ठाण्यामध्ये कमीत कमी 5 ते 7 जागा आम्ही निवडून आणणार आहे। धन्यवाद।